अथ श्री साई सच्चरित अध्याय 15। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। फळली जयांची पुण्ये अगाधे, तयासीच साई दर्शन लाधे। त्रिविध ताप तयान बाधे, साधन साधे परमार्था। कृपा कराजी श्रोते जन, क्षणैक करोनी निज गुरु चिंतन। कथेसी करा सादर मन, द्या अवधान मजकडे। आहात तुम्ही ठावे आम्हा, व्यर्थ परिश्रम काहे तुम्हा। ऐसे न म्हणा करा क्षमा, उपमा तुम्हा सागराची। भरला जरी अपरंपार, तरी न सरिते परतवी सागर। घनवर्षता सहस्रधार, तयासही थार देईतो। तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मज्जन। इच्छा धरली न करा तर्जन, दिनवर्जन बरवेना। येवो गंगेचे जल निर्मळ, अथवा गावींचा लेंड ओहळ। सागरा पोटी दोहीसी स्थळ, संगमी खळबळ विरहित। म्हणून तुम्हा श्रोतिया चित्ता, संत कथा श्रवणी जे आस्था। तेची स्वये पावेल साफल्यता, कृपेने पाहता मजकडे। सबुरी आणि श्रद्धायुक्त, सादर सेविता हे कथामृत। आतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृतकृत्य होतील। भक्ता सहज परमप्राप्ती, श्रोतया भक्ती आणि मुक्ती। भावार्थिया सौख्य शांती, निज विश्रांती सकळिका। गुरुमुखीच्या गोड कथा, ऐकता निरसेल भव भय व्यथा। होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता, स्वये निजात्मता प्रकटेल। ये अध्यायी निरूपण, प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थन। दर्शन देऊनी साई प्रसन्न, होती कैसेनी त्या परिसा। नुकतीच पाजून गेली बाहेरी, मागुतेनी आली जरी मार्जारी। तरी फिरोनी पोरे तिजवरी, धावती प्रेम भरी लुंचावया। मग ते कंटाळुनी गुरगुरे, क्षणैक जरी दबती पोरे। आई निवांत बैसली पुरे, घालोनी भवरे लुंचती। लुंचता ढोसता प्रेम भरे, आई लागी पाना पाझरे। मग तीच पूर्वील गुरगुरणे विसरे, प्रीतीने पसरे क्षितीवरी। प्रेमोदयी हरपे कंटाळा, चौपाई कवटाळी दृढ निज बाळा। वरचेवरी चाटी अवलीळा, काय तो सोहळा अलौकिक। पोरांच्या तीक्ष्ण नख प्रहारे, जो तो मातेची ओटी विदारे। तो अधिक प्रेमाचे झरे, दुग्ध ओझरे बहुधारा। जैसी त्या बाळांची अनन्य भक्ती, मातेसी करी दुग्धोत्पत्ती। तैसीच तुमची साई पदासक्ती, द्रववील चित्ती साई ते। एकदा हरिभक्ती परायण, गणुदासांचे सुश्राव्य कीर्तन।
कौपिनेश्वर सन्निधान, ठाणियाचे जन करविती, पडलिया शिष्टांचा आग्रह, गणुदास करीती कथानुग्रह, एका कवडीचाही परिग्रह, किंवा दुराग्रह तेथेना, कीर्तना नलगे देणे कवडी, तनु उघडी डोईन पगडी, कासेसी साधीच पंचे जोडी, अनिवार उडी श्रोत्यांची, या पोशाखाची ही कथा, मौज वाटेल श्रवण करिता, अवधाराती स्वस्थ चित्ता, पहा आश्चर्यता बाबांची. एकदा गणुदासांची कथा, शिर्डी ग्रामी होणे असता, अंगरखा उपरणे फेटा माथा, पोशाख समन्विता निघाले, शिष्टाचारानुसारता, आनंदे बाबांस वंदू जाता, वहावा नवरदेव की सजलासी आता, बाबा वदता देखिले, जातोसी कोठे ऐसा सजूनी, बाबा पुसती तया लागुनी, कीर्तन कराया जातो म्हणुनी, दास गणुनी कथियेले, पुढे बाबा वदती तयास, अंगरखा उपरणे फेटा कशास, किमर्थ केलास इतुका प्रयास, नलगती आपुल्यास ती काही, काढकी ती मज समोर, कशास अंगावर यांचा भार, तवती तयांच्या अनुज्ञेनुसार, तेथेच चरणावर ठेविली, तैपासूनी उघडे सोज्वळ, हाती चिपळी गळामाळ, कीर्तन समयी सर्व काळ, गणुदास हा वेळ पर्यंत, तराही जरी जनविरुद्ध, तरी ती अत्यंत पाया शुद्ध, की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध, नारद प्रसिद्ध हा मार्ग, ही नारदीय मूळ गादी, येथूनची हरिदासांची मांदी, बाह्य रंगाची न जा उपाधी, अंतःशुद्धी ध्येय जा, अधोभागची वस्त्राच्छादित, चिपळ्या वीणा वाजवीत, मुखी हरिनाम गर्जत, ध्यान विश्रुत नारदाचे, साई समर्थांचे कृपेने, स्वये रचूनी संतांची आख्याने, मोलावीण करीती कीर्तने, ख्याती तेणे पावले, उल्हास साई भक्तीचा, दास गणुनी विस्तारिला साचा, वाढविला साई प्रेम रसाचा, स्वानंदाचा सागर, भक्त शिरोमणी चांदोरकर, तयांचेही अत्यंत उपकार, साई चरण भक्ती विस्तार, कारण साचार हे मूळ, दास गणूंचे इकडे येणे, एका चांदोरकरांच्या कारणे, जागोजाग तयांची कीर्तने, साईंची भजने चालली, पुणे नगर सोलापूर प्रांती, पूर्वीच महाराजांची ख्याती, परिया कोकणच्या लोकांप्रती, लाविली भक्ती या दोघी, मुंबई प्रांती जी साई भक्ती, तियेचे मूळ या दोन व्यक्ती, साई महाराज कृपामूर्ती, तयांचे हाती प्रकटले, श्री कौपिनेश्वर मंदिरी, साई कृपेच्या कीर्तन गजरी, हरिनामाच्या जय जयकारी, उठली लहरी चोळकरा, हरिकीर्तना बहुत येती, श्रवणाच्या अनेक रीती, कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती, हावभाव स्थिती कवणा, कोणा आवड गाण्यापुरती, वाहवा बुवा काय हो गाती, काय ते विठ्ठल नामी रंगती,
कथेत नाचती प्रेमाने. कोणास पूर्वरंगी भक्ती, कोणाची कथा भागी आसक्ती. कोणास हरिदासी नकला रुचती, आख्यानी प्रीती कोणास. बुवा प्राकृत की व्युत्पन्न, की पद पदार्थ बहुव्यर्थ संपन्न. की केवळ उत्तर रंग प्रवीण, कथा श्रवण ये परी. ऐसे श्रोते बहुत असती, परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती. ईश्वर वासंत चरणी प्रीती, ही श्रोतृस्थिती दुर्मिळ. श्रवण केले भाराभर, परी अविद्येचे थरावर थर. ते काय श्रवणाचे प्रत्यंतर, व्यर्थ भाराभर श्रवण ते. न घडे जेणे निमळ क्षाळण, त्या ते काय म्हणावे साबण. न करी जे अविद्या निरसन, ते काय श्रवण म्हणावे. आधीच चोळकर श्रद्धाळू, आला साई प्रेमाचा उमाळू. मनात म्हणती बाबा कृपाळू, करा सांभाळू दीनाचा. बिचारा गरीब उमेदवार, पोसू असमर्थ कुटुंब भार. सरकार पदरी मिळावा शेर, बाबांसी भार घातला. नवस करीती कामुक जन, होईल जरी अभिष्ट संपादन. तरी घालू इच्छा भोजन, करू ब्राह्मण संतर्पण. श्रीमंतांचे नवस वचन, म्हणती घालू सहस्र भोजन. अथवा करू शतगोदान, मन कामना तृप्त होता. चोळकर आधीच निर्धन, नवस करावया झाले मन. आठवूनी श्री साईंचे चरण, दीनवदन तो बोले. बाबा गरिबीचा संसार, नोकरीवरी सारी मदार. कायमचा भावया पगार, परीक्षा पसार हो लागे. परिश्रमांती केली तयारी, पास होण्यावर भिस्त सारी. नातरी गाठीची भाकरी, उमेदवारी जाईल. झालो कृपेने पास जर, होईन आपुले पायी सादर. वाटीन नावाने खडी साखर, हाची निर्धार पै माझा. येणे परी नवस केला, मनाजोगा आनंद झाला. नवस फेडाया विलंब लागला, त्याग केला साखरेचा. वाटेत गाठीस काही व्हावे, रिक्त हस्ते कैसे जावे. आजचे उद्यावर लोटावे, दिवस कंठावे लागले. ओलांडवेल नाणे घाट, सह्याद्रीचा कडाही अफाट. परी प्रापंचिका हा उंबरे घाट, बहुदुर्घट ओलांडू. नवसन फेडिता शिर्डीचा, असेव्य पदार्थ साखरेचा. चहाही बिन साखरेचा, चोळकरांचा चालला. जाता ऐसे काही दिवस, आली वेळ गेले शिर्डीस. फेडिला तै केलेला नवस, आनंद मनास जाहला. होताची साईंचे दर्शन, चोळकर घालिती लोटांगण. वंदोनिया बाबांचे चरण, आल्हाद परिपूर्ण ते झाले. मन करुनिया निर्मळ, वाटिती साखर अर्पिती श्रीफळ. म्हणती आजी मनोरथ सकळ, झाले सफळ की माझे. आनंदले साई दर्शने, सुख जाहले संभाषणे. होते चोळकर जोगांचे पाहुणे, आले जाणे जोगांकडे. जोग उठले पाहुणे निघाले, बाबा जोगांस वदते झाले.
पाजियांस चहाचे प्याले, भले भरले साखरेचे. खुणेची अक्षरे पडता कानी, चोळकर चमत्कारले मनी. आनंदाश्रू आले नयनी, माथा चरणी ठेविला. कौतुक वाटले जोगांना, त्याहून द्विगुण चोळकरांना. कारण ठावे तयाचे त्यांना, पटल्या खुणा मनाच्या. चहा नाही बाबांस ठावा, ये क्षणीच का आठवावा. चोळकरांचा विश्वास पटावा, ठसा उमटावा भक्तीचा. इतक्यात पुरता दिला इशारा, की पावली वाचा दत्त शर्करा. तुझ्या त्यागाचा नेमही पुरा, चोळकरा झालासे. नवस वेळेचे तुझे चित्त, दीर्घ सूत्रतेचे प्रायश्चित्त. हे जरी तुझे ठेवणे गुप्त, ते मज समस्त कळले गा. तुम्ही कोणी कुठेही असा, भावे मज पुढे पसरिता पसा. मी तुमची या भावा सरिसा, रात्रंदिसा उभाच. माझा देह जरी इकडे, तुम्ही साता समुद्रा पलीकडे. तुम्ही काहीही करा तिकडे, जाणीव मज तात्काळ. कुठेही जा दुनियेवर, मी तो तुम्हा बरोबर. तुम्हा हृदयीच माझे घर, अंतर्यामी तुमचे मी. ऐसा तुम्हा हृदयस्थ जो मी, तयासी नमा नित्य तुम्ही. भूतमात्राच्याही अंतर्यामी, तोच तो मी वर्ततो. यास्तव तुम्हास जो जो भेटे, घरी दारी अथवा वाटे. ते ते ठाई मीच रहाटे, मीच तिष्ठे त्या माझी. कीड मुंगी जलचर खेचर, प्राणी मात्र श्वान शूकर. अवघ्या ठाई मीच निरंतर, भरलो साचार सर्वत्र. मजशी धरू नका अंतर, तुम्ही आम्ही निरंतर. ऐसे मज जो जाणील नर, भाग्य थोर तयाचे. दिसाया हे वार्ता तोकडी, परी गुणाने बहु चौखडी. किती त्या चोळकरा गोडी, दिधली जोडी भक्तीची. होते जे जे तया अंतरी, ते ते बाबांनी येणे परी. दाविले तयासी प्रत्यंतरी, काय कुसरी संतांची. बोलची बाबांचे अनमोल, भक्त हृदयी शिरती सखोल. प्रेमाचे मळ्यास आणिती ओल, भक्तीस डोल दाविती. चातक तृष्णेच्या परिहारा, मेघ सदयता वर्षे धारा. परिणामी निवे अखिल धरा, तेच तऱ्हा हे झाली. चोळकर बिचारा कोठील कोण, निमित्तास दास गणूंचे कीर्तन. नवस करावया झाले मन, बाबाही प्रसन्न जाहले. तेणेच हा चमत्कार, कळले संतांचे अंतर. उपदेशार्थ बाबा तत्पर, ऐसे अवसर आणीत. चोळकरांचे केवळ निमित्त, सकळ भक्तांचे साधा वयाहित. अकळ बाबांची कळा नित, विलोकितची रहावे. ऐसीच आणिक कला वर्णून, मग हा अध्याय करू पूर्ण. कैसा एके केला प्रश्न, कैसे तन्निरसन बाबांनी. एकदा बाबा मशिदीत, असता आपुले आसनी स्थित. भक्त एक सन्मुख बैसत,
एके चुकचुकत पाल एक. पल्ली पतन पल्ली वचन, पुढील भविष्यार्थाचे सूचन. सहज बाबांसी करी प्रश्न, जिज्ञासा संपन्न होऊनी. बाबाही पाठीसी भिंतीवरी, किमर्थ हो पाल चुकचुक करी. काय असावे तियेचे अंतरी, अशुभकारी नाही ना. तयास बाबा झाले वदत, पालीस आले आनंद भरते. की औरंगाबादेहून येते, बहीण येथे भेटावया. आधी पालतो जीव काय, तिला कैचा बाप माय. कैची बहीण कैचा भाय, संसार व्यवसाय काय तिये. म्हणून बाबा हे काहीतरी, बोलिले विनोदे प्रत्युत्तरी. ऐसे मानुनिया अंतरी, स्वस्थ क्षणभरी बैसला. इतक्यात औरंगाबादेहून, गृहस्थ एक घोड्यावरून. आला घ्यावया बाबांचे दर्शन, बाबा तै स्नान करीत. तयास जाणे होते पुढे, चंदी वाचून चाले ना घोडे. हरभरे विकत घ्यावया थोडे, बाजाराकडे निघाला. पालीचा प्रश्न विचारणारा, साश्चर्य पाहे नवसौदागरा. इतक्यात त्याने काखेचा तोबरा, झटकला कचरा झाडावया. उपडा आपटताच क्षितीवर, पाल एक पडली बाहेर. घाबऱ्या घाबऱ्या धावली सरसर, नजरे समोर सकळांच्या. प्रश्न पुसत्या बाबा वदती, आता लक्ष ठेवी तिजवरती. पालीची त्या बहीण हीच ती, पहा चमत्कृती तियेची. ती जी तेथून निघाली तडक, ताई करीत होतीच चुकचुक. धरुनिया त्या आवाजावर रोख, चमकत ठुमकत चालली. बहिणी बहिणींची ती गाठ, बहुता दिसी झाली भेट. चुंबिती मुख आलिंगिती दाट, प्रेमाचा थाट अनुपम. एकमेकीस घालीत गिरक्या, आनंदाने मारीत भिरक्या. गेल्या उभ्या आडव्या तिरक्या, स्वच्छंद फिरक्या मारीत. कोठे ते औरंगाबाद शहर, कोठे शिर्डी काय हा प्रकार. कैसा यावा अवचित हा स्वार, पालही बरोबर तयाच्या. असेल पाल औरंगाबादी, असेल शिरलेली तोबऱ्यामधी. परी त्या प्रश्नोत्तरा संबंधी, कैसी ही संधी पातली. पालकाय चुकचुकावी, प्रश्नस्फूर्ती ती काय व्हावी. अर्थोपपत्ती काय कथावी, प्रचिती यावी तात्काळ. ऐसा हा योग अप्रतिम, विनोदावर सार्वत्रिक प्रेम. संत साधन योजुनी अनुपम, भक्त क्षेम वाढविती. पहा हा येथे जिज्ञासू नसता, अथवा कोणीही न प्रश्न पुसता. कैसा साईंचा महिमा समजता, कोणास कळता हा अर्थ. अनेक वेळी शब्द करिता, अनेक पाली ठाव्या समजता. कोण पुसे त्या शब्दांच्या अर्था, अथवा वार्ता तयांची. सारांश हा जगाचा खेळ, सूत्रे गुप्त आणि अकळ. कोणास व्हावी तरीही अटकळ, आश्चर्य सकळ करितात. उलट या पाली शब्द करिता, दर्शविती की अनर्थ सूचकता. कृष्ण कृष्ण वाचे म्हणता, टळते अनर्थता जनवदती. असे नाका कैसी ही व्युत्पत्ती, परंतु ही काय चमत्कृती.
भक्त जडवावया निज पदा प्रती उत्तम ही युक्ती बाबांची वाचील जो हा अध्याय आदरी अथवा नेमाने आवर्तन करी तयाचे संकट गुरुराय निवारी खूण अंतरी दृढ बांधा अनन्य भावे चरणी माथा जो जो वाही तयासी तत्वता त्राता पाता अभयदाता करता हरता तो एक अंतरमानू नका येथ ऐसाच आहे हा साईनाथ निजानुभवाचा गुह्य भावार्थ भक्त कल्याणार्थ मी कथितो जगी संपूर्ण मीची एक दुजे न मजविण काही आणिक नाही केवळ हाची लोक अखिल त्रैलोक्य मीची मी ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे तेथे भयाची वार्ताची नुरे निरभिमानाने निरहंकारे चिन्मात्र सारे भरले म्या हे माडपंत साईसी शरण सोडून येणे क्षण एक चरण की त्यात आहे संसार तरण गोड निरूपण अवधारा पुढील अध्यायी प्रसंग सुंदर निर्माण करतील साई गुरुवर ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर चिटकी वारी जन मागे कोणी एक लोभी जन पुसेल साईंसी ब्रह्मज्ञान ते तयाचेच खिशातून देतील काढून महाराज श्रोती परिसता हे कथानक दिसूनी येईल बाबांचे कौतुक लोभ सुटल्या वाचून निष्टंक ब्रह्म निशंक अप्राप्य कोण तयाचा अधिकारी त्याचा कोणीही विचार न करी कोणा ते प्राप्त कैशिया परी तेही विवरतील महाराज मी तो तयांचा दासानुदास पदर पसरितो करितो आस की हा साई प्रेम विलास अति उल्हासे परिसाजी चित्त ही होईल प्रसन्न लाधेल चैतन्य समाधान म्हणवून श्रोता द्यावे अवधान संत महिमान कळेल स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चोळकर शर्कराख्यानं नाम पंचदशोऽध्यायः सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।